नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? मस्त आहात ना? तर सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव, जय भोलेनाथ, जय शंकर. आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल, मजेत असाल. तर आज भरपूर दिवसानंतर पुन्हा मी ब्लॉगला सुरुवात केलेली. आता वाजलेले आहेत 12:30, 1 वाजायला आला आहे. जेवण झालेलं नाही कारण आज संडे आहे. उशिरा सगळं काही उशिरा उठलो. जय पण सध्या नाही आहे घरी, तो गेलेला आहे दिल्लीला. झाले आता जाऊन 3 दिवस झालेत त्याला दिल्लीला गेल्या. आमचा विशू राहतो ना दिल्लीला, तर त्याला भेटायसाठी तो तिकडे गेलेला आहे. तर येईल आज रात्रीच्या फ्लाईटनी, आज येणार आहे 10च्या फ्लाईटनी. तर आज संडे स्पेशल काय? संडे स्पेशल काही नाही आहे आज. फार उशीर झाला आहे आणि जेवण रोज काय करायचं हा सर्वात मोठा प्रश्न असतो की काय करायचं जेवायसाठी. म्हणून आज केलेलं आहे तिखट डाळ भात आणि सुकी कर्दी. सुकी कर्दी करणार आहे तेल कांद्यामध्ये मस्तपैकी कैरी घालून, आंबा घालून. संध्याकाळी मग पुन्हा चिकन, भाकऱ्या, ते सगळं काही असणारच. दुपारी दोन्ही टाईम एवढं जड जेवण नाही खावत, म्हणून मग संध्याकाळी चिकन वगैरे काहीतरी बनवतो आम्ही. तर असो, भरपूर दिवसानंतर जवळजवळ पालखीचा व्हिडिओच्या नंतर माझा हा व्हिडिओ येणार आहे. तर अजून काही मी ते साडी बिडी नेते, गाऊनवरच आहे. तर असं आज सगळ्याच कामाला आम्हाला उशीर झाला. देवपूजा वगैरे झाली आणि आता मी जेवण बनवायला घेतलेलं आहे. तर थोड्या वेळातच माझं जेवण होईल आणि मला काय ना व्हिडिओ काढायला टाईम मिळत नव्हता, कारण ब्लाऊज पण आहेत, साखरपुड्याची आहेत, काहींची लग्नाची आहेत, अशी काही आहेत थोडीफार ब्लाऊजं, डिझायनर ब्लाऊजं आहेत. तर दाखवेन मी तुम्हाला. डिझायनर ब्लाऊजं पण मी शिवते. तुम्हाला कोणाला शिवायचं असेल ब्लाऊज तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला हवा तसा पॅटर्नचा गळा शिवून ब्लाऊजचा देऊ शकते मी. तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. बोलता बघा, कर्दी पण माझी व्हायला आली आहे निसून. पटापट आवरते. एकीकडे कपडे लावायचे आहेत मशीनला. आणि आज ना बाहेर ना असं पावसाचं वातावरण आहे. असं वाटतं आहे की पाऊस पडेल. भरपूर ठिकाणी पाऊस पडतो आहे पण. असो, चला आता पटापट जेवण बनवते. उशीर झालेला आहे आणि आईंनी दिली ब्लाऊज आहेत हुकं लावायला, ती पण मला अजून बनवायची आहेत. कामं भरपूर आहे. बरं झालं मसाला पण लवकर बनवून झाला माझा, नाही तर बघा आता पावसाचं वातावरण चालू झालं. अजून एप्रिल महिना आला आहे पण नाही, त्याच्या आधीच पावसाचं वातावरण चालू झालं. मे जायचं आहे, अजून एप्रिल जायचं आहे. कसं काय व्हायचं एवढ्या लवकर? तर भरपूर ठिकाणी पाऊस पडतो आहे. आणि सगळं आवरलं, घर बीर, लादी पुसून झाली. तर संध्याकाळी जय आला का मग त्याच्यासाठी पण, म्हणून मग संध्याकाळी चिकन बनवणार आहोत, आत्ता नाही बनवणार आहे. तर चला पटापट आवरते मी सगळं आणि मग बोलते तुमच्याशी. आणि नंतर मी तुम्हाला ना, मी जे ब्लाऊज शिवलेत ना त्याचे सगळे कसे मी गळे शिवलेत डिझाईनचे ते पण दाखवते. काही डिझाईनचे आहेत, काही हल्ली ब्लाऊज कशी त्याला गळे असतातच ना ऑलरेडी, तर येतात हल्ली तसे गळा टाकलेला असतो डिझाईनचा. तसं ब्लाऊज पण शिवलेलं आहे, ते पण मी दाखवेन. ठीक आहे, चला नंतर भेटूया. तर हे बघा, मी आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते. हे एक व्हाईट ब्लाऊज शिवलं होतं. हे साधा गळ्याचं आहे ब्लाऊज, एक व्हाईट. हे एक आहे, याचा पण गळा छान झाला होता. त्याला मी लेस वगैरे काही लावली नाही आहे. हे बघा छान झाला आहे गळा मस्तपैकी. अजून एक हे आहे, प्रिन्स कटोरी आहे. हे बघा प्रिन्स कटोरी ब्लाऊज शिवलेला आहे आणि मागून गळा त्याचा असा आहे. फिनिशिंग सकट एकदम सुंदर असं ब्लाऊज झालेलं आहे माझे. बघा हे 4 ब्लाऊज होते. अजून एक हे पण आहे, हे सुद्धा प्रिन्स कटोरी ब्लाऊज आहे.
त्याच्यानंतर अजून एक गळा दाखवते बघा, खूप सुंदर झालेला आहे. हे साखरपुड्याचं आहे. आमच्या वहिनी आहेत, त्यांच्या बहिणीच्या मुलाचा साखरपुडा आहे. हे बघा इतकं सुंदर डिझाईन झालेली आहे याची. पुढून डबल कटोरी आहे, डबल कटोरी पीस आहे हा. छान मस्तपैकी असा सुंदर पानगळा आहे आणि त्याला फ्रिल बनवून लावली आहे. एक साईडला डबल लेस लावलेली आहे. आणखीन एक हा पालखीचा एक राहिला होता, तो एक आहे. आणि त्याला पण आता ह्याला मला गळ्याला लेस लावायची आहे. तर हे सगळे ब्लाऊज ओव्हरलॉकचे आहेत. ओव्हरलॉक करायला न्यायचे आहे मला ब्लाऊज. आणखीन एक दाखवते बघा, हे हल्ली प्रिंट अशी भेटते करून. हे हातावर आहे, मोर आलेला आहे. दोन्ही साईडच्या हातावर बरोबर मोर आलेला आहे छानपैकी. मोराची डिझाईन हे बघा. आणि गळा दाखवते, हे पण डबल कटोरीचंच ब्लाऊज आहे. गळा बघा किती छान झाला आहे ना, मस्त फिनिशिंग एकदम व्यवस्थित छान अशी फिनिशिंग झालेली आहे, सुंदर अशी. आणखीन एक हे ब्लाऊज आहे, आमच्या विधीचं ब्लाऊज शिवलं. तिला बॅक खूप मोठा हवा होता, तर मी बॅक हुकचा आहे हा ब्लाऊज. तर तुम्हाला म्हटले मी ब्लाऊज दाखवते म्हणून मी तुम्हाला ही ब्लाऊज दाखवायला घेतली. इकडे जेवण पण चालू आहे बघा. खूप मोठा असा गळा आहे, पुढून पॅडेड आहे, प्रिन्स कटोरी आहे. हे हात अजून इथे हाताला ना असे ते लटकनसारखी लेस लावणार आहे. आणि हे पाठीमागे असे हे फ्लावर्सचे हे केलेत लटकन बॅकला. हे बघा ते छानसे फ्लावर्सचे हे झालेत मस्त. ते एवढी ब्लाऊजं झालेली आहेत आणि अजून बाकीची ब्लाऊजं आहेत ती मला हुक लावायचे आहेत. आता हे ओव्हरलॉकसाठी न्यायचं आहे म्हणून मी हे वेगळे काढून ठेवले आहेत ब्लाऊजं. तर चला आता थोड्या वेळाने मी पटापट माझं जेवण आवरते आणि हुक लावायला बसणार आहे. दिवसभरात बोलायला टाईम मिळाला तर ते तुमच्याशी बोलेन, ठीक आहे. चला शिट्या होत आहेत एकीकडे जेवणाच्या. इकडे कुकर लावलं आहे बघा, कुकर लावलेला आहे, जेवण चाललं आहे एकीकडे. आणि आज वातावरण खूपच हे आहे, कुकरची शिट्टी झाली. ऊन आहे तसं पण एवढं पण ऊन नाही. आता आमच्या घरात बघा केवढा उजेड पडतोय, माझ्या घरात दिसतोय ना. तशी सहसा लाईट लावायला लागत नाही आम्हाला, भरपूर उजेड पडतो घरामध्ये. तर चला थोड्या वेळाने बोलते मी तुमच्याशी, ठीक आहे. आता पटापट पहिले जेवण आवरून घेते, खूप वाजलेले आहेत. परत वरुणला भूक लागेल आमच्या. चला हो मागूया. इकडे वरुण आणि मी दोघं जण, मी इकडे भाकऱ्या करते आणि वरुण आमचं मॅगी बनवते. झोपून उठलो आणि मस्त दुपारी आराम केला छान. मॅगी स्पेशल वरून येते, छान बनव. हा मी पण खाणार. अंडा पण टाकलास? आत्ताच नको टाकूस, थांब जरा, ते पाणी थोडं आटू दे मग टाक. जरा ते उकळ येऊ दे चांगलं मग टाक. नाही आलंय, जरा थांब, घाई करू नकोस. इंडक्शन बंद करते तू. मी पण थोडीशी खाईन, संपवली सगळी आहे अजून त्याच्यात. आपण देशील ना टेस्ट? अंड घालून मॅगी बनवतोय वरून आमचा. या तुम्ही पण खायला आमच्याकडे अंड्यावाली मॅगी. एवढं गरम होतंय तरी काळे काळे कपडे घातलेत. अरे भाजू भाजू होय. हे एकीकडे आमचं झालेलं आहे मॅगी. बघूया. आलू नको, आलू नको. अंडा टाकलंस? ओके.
इथे भाकऱ्या झालेल्या आहेत रेडी. आता चिकन व्हायचं आहे. चिकन चिली आज करणार आहे आम्ही परत. चिकन चिली पण असं आहे ना. वरून काय आपटलंस? बॅलेन्स नाही, त्याला बॅलेन्स नाही होता, ते विकेट काढला होता. विकेट काढले ना, बॅलेन्स बॅलेन्स विकेट काढले तेव्हा पडलं त्याला बॅलेन्स. हलव ना आता, हलव. झालं ना. अरे झालं झालं बघ, हलव. बस. वा, कोथिंबीर घालू का थोडीशी? हा, कोथिंबीर टाक. हा 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 हा. अंड घातलेली मॅगी बघा. खिचडी झाली जायची. कांदा पोहा झाला. झाल्यावर दाखवते थोड्या वेळाने. मॅगी सर्व झाली आहे बघा. ही मला आणि ही वरूनला. हे पप्पांना नकोय. मग जाऊ दे. इथे आमची मशीन सर्व्हिसिंग करायची होती. ती सर्व्हिसिंग झालेली आहे. ऑइलिंग केलेलं आहे. ऑइलिंग करायला कोणी येत नाही, आमचे हेच करतात. छान स्वच्छ केलेली आहे मशीन. ऑइलिंग केली आहे एकदम छान. आणि इथे चिकन मी ठेवलेलं आहे सुट्टं व्हायला. चला तर आपण मॅगी खाऊन घेऊया. बाकी सगळं नंतर राहूया. रोट्या झाल्यात. चला चला मॅगी टेस्ट करूया कशी झाली. वरून मी बनवली आहे ना, बनवतो तो तसा छान. टेस्ट भारी, एक नंबर. मस्त झाले रे वरून मॅगी. वा वा वा. ओ पप्पा टेस्ट करा. एक नंबर झाले. ब्लाऊज करायचे मला, खूप लावायचे. एकीकडे मॅगी पटपट खाऊन घेते आणि ब्लाऊज करायला बसते. आजचा ब्लॉग साधासुद्धाच आहे. तुम्हाला आवडला तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सबरोबर सबस्क्राईब करा. मी अशी मॅगी खात नाही कधी. अशी म्हणजे मॅगीच खात नाही. पण आता वरून मी बनवली आहे म्हणून खाते आहे. छान झाले. आणि आमचा जय पण आता फ्लाईटमध्ये बसला आहे. त्याची आजची फ्लाईट होती दिल्लीवरून. दिल्लीला गेलेला ना त्याच्या भावाकडे. माझ्या भावाचा मुलगा दिल्लीला असतो. तो कलेक्टरचं IPS ते त्याचं करतो आहे आणि तो दिल्लीला राहतो. म्हणून जय त्याला तिथे भेटायला गेला होता. आता तो 8च्या फ्लाईटने निघणार आहे. 12-12:30पर्यंत घरी पोचेल. चला आम्ही मॅगी खातो. चिल्ली झाली दाखवेन तुम्हाला. चिकन चिल्ली. आज चिकन चिल्लीचा बेत आहे. मला अजून ब्लाऊज कटिंग पण करायची आहे. एकदा शिवताना पण दाखवेल मी तुम्हाला. चला मॅगी संपलेली आहे. आता ब्लाऊज करायला घेते. चिकन चिली झाली ना का मी दाखवेन तुम्हाला. मंडळी चिकन चिली काय मला तुम्हाला दाखवता आली नाही, कारण की मी पण काम करत होते. जेवण एकीकडे चाललेलं, एकीकडे ब्लाऊजांचं काम चालू होतं आणि जयची आमच्या वाट बघत बसलेले. आणि आता वाजलेला 1 वाजलेला आहे. तो पार 12:30 वाजता आला. त्याच्यानंतर आम्ही दोघं जेवलो आणि आता झोपायची तयारी चालू आहे आमची. इथे वरून पण आले आमचा बसला आहे. तो पण वाट बघत होता. जय दादा अजून आला नाही, दिल्लीला गेलेला तो. सो मग आम्ही आता जेवलो दोघंजणं. वरून आणि वरूनचे पप्पा जेवले होते आधीच.
सो म्हणून मग मी हा मागून काय काय उचापत्या करतोय, फुगडा फागडा होऊन बसलाय. यायची वाट बघता बघता खूप वाजले आम्हाला. तर हे बघा आता मी झोपायचीच तयारी करते. झोप आले, दमले आता. तर आता थोड्याच वेळात झोपणार आहोत. चला तर मी हा ब्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव. आणि चिली मी दाखवली नाही त्याबद्दल सॉरी. आता जेवल्यानंतर मला आठवण आली की मला चिली दाखवायची होती. जैनी मस्त दिल्ली फिरून आलाय आमचा, छान छान एकदम दमलाय आता. तो पण जेवलाय आणि आता झोपायच्या तयाऱ्या चाललेल्या आहेत. चला पुन्हा भेटूया. हर हर महादेव. जय भोलेनाथ, जय शंकर. बाय, गुड नाईट.